गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. लास्ट लेक्चर्समध्ये आपण इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन याबद्दल स्टडी केलं होतं किंवा मेजर कंपोनंट ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन्स किंवा इलेक्ट्रॉन कॅरियर म्हणून कोणते कंपोनंट्स असणार आहेत ते बघितलं होतं आपण. तर यामध्ये 5 मेजर कंपोनंट्स आपण बघितले होते. त्यापैकी फर्स्ट होतं निकोटिनामाइड ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड. नेक्स्ट आपण बघितलं होतं तो म्हणजे फ्लेविन न्यूक्लियोटाइड्स. यामध्ये FMN आणि FAD, फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाइड अँड फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाइड असे 2 बघितले होते. त्यानंतर सायटोक्रोम, क्युनॉन आणि लास्ट आपण बघितलं होतं ते म्हणजे सल्फर, आयर्न सल्फर प्रोटीन. तर असे हे 5 कंपोनंट्स आपण जस्ट लास्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण स्टडी केलं होतं. आणि मी तुम्हाला बोलले होते की नेक्स्ट लेक्चरला आपल्याला मेकॅनिझम, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं मेकॅनिझम काय आहे ते बघायचं आहे. ओके, तर या लेक्चर्समध्ये आपण ते बघायचं आहे. सो लेट्स वी स्टार्टेड. ही जी इमेज जी तुम्हाला दिसते स्क्रीनवरती ती आहे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये. ओके, आता यामध्ये हे जे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट जी रिॲक्शन होणार आहे ते ॲक्च्युअल सेल किंवा मायक्रोबियल सेलच्या कोणत्या पार्टमध्ये होत असेल तर ही जी इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे तो मायक्रोबियल सेलमध्ये जो मायटोकॉन्ड्रिया असणार आहे प्रेझेंट, तर ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होत असते. ओके, तर तुम्ही इथं बघू शकता ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये मायक्रोबियल किंवा बॅक्टेरियल सेल जी असणार आहे त्यामध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची रिॲक्शन होत असते. ओके, आता इथं तुम्ही ह्या इमेजमध्ये तुम्हाला दिसत असेल की एकूण 4 काहीतरी कॉम्प्लेक्स दिलेत, नावं दिलेत, राईट. म्हणजेच काय, ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये टोटल 4 कॉम्प्लेक्स पार्टिसिपेट्स होतात. ओके, तर कॉम्प्लेक्स फर्स्ट, कॉम्प्लेक्स सेकंड अँड कॉम्प्लेक्स थर्ड अँड लास्ट म्हणजे कॉम्प्लेक्स फोर्थ. ओके, म्हणजेच काय होणार आहे की या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये 4 कॉम्प्लेक्स पार्टिसिपेट्स होणार आहेत आणि हे कॉम्प्लेक्स बॅक्टेरियल सेल्सच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, आता इथं तुम्हाला अजून काय बघायचं आहे की हे 4 कॉम्प्लेक्स आहेतच, त्याचबरोबर हे कुठं असणार आहेत मायटोकॉन्ड्रियामध्ये किंवा हे जे दिसणार आहेत H+ तुम्हाला जे दिसायला लागलेत आयन्स, तेच काय आहेत तर इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि ही स्पेस कुठली सांगितलेली आहे की इंटरमेम्ब्रेन स्पेस. ओके, नेक्स्ट म्हटले मेम्ब्रेन ऑफ क्रिस्टिस, म्हणजेच काय, मेम्ब्रेन, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन असं देखील आपण याला म्हणू शकतो, इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेन. आणि जो पार्ट इनसाइड असणार आहे त्याला कोणतं म्हटलेलं आहे, त्या रिजनला मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्स. ओके, म्हणजे जेवढे को एन्झाईम्स असतील त्याचबरोबर इलेक्ट्रॉन एक्सेप्टर किंवा इलेक्ट्रॉन डोनर मॉलिक्युल्स जे असणार आहेत ते कुठं प्रेझेंट असणार आहेत तर ते ह्या इनर मायटोकॉन्ड्रियल मेम्ब्रेनमध्ये प्रेझेंट असणार आहेत. ओके, त्याचबरोबर इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये फ्री इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, म्हणजेच हायड्रोजन आयन प्रेझेंट असतात. आणि इथं तुम्हाला बघायला मिळत असेल इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये फ्री हायड्रोजन ॲटम किंवा फ्री इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट असतात. आणि इनर मेम्ब्रेन मॅट्रिक्समध्ये इनर मेम्ब्रेन मायटोकॉन्ड्रियल स्पेसमध्ये यामध्ये कॉम्प्लेक्स प्रेझेंट असणार आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉन कॅरियर जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते प्रेझेंट असणार आहेत. आणि मायटोकॉन्ड्रियल मॅट्रिक्समध्ये हे एन्झाईम्स प्रेझेंट असतात, म्हणजेच काय, NADH, FADH, फ्लेवोप्रोटीन्स. ओके, तर आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. आता त्यांचं मेकॅनिझम कसं होणार आहे ते आपण बघूया. फर्स्ट आपण की जसं मी तुम्हाला फर्स्ट सांगितले की ह्या इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये जवळपास 4 कॉम्प्लेक्स प्रेझेंट असतात. कॉम्प्लेक्स फर्स्ट, कॉम्प्लेक्स सेकंड, कॉम्प्लेक्स
third and last one is a complex fourth. राईट. आता काय होणार आहे की यामध्ये इलेक्ट्रॉन फ्लो कुठून स्टार्ट होणार आहे, फर्स्ट इलेक्ट्रॉन फ्लो कुठून स्टार्ट होणार आहे, तर NADH पासून काय होणार आहे, हा इलेक्ट्रॉन फ्लो स्टार्ट होणार आहे आणि नंतर तो फ्लेवर प्रोटीनकडे ट्रान्सफर होणार. फ्लेवर प्रोटीन म्हणजे आपल्याला माहिती आहे की फ्लेवर प्रोटीन म्हणून दोन मॉलिक्युल्स असणार आहेत, एक FMN म्हणजेच फ्लेविन मोनोन्यूक्लियोटाईड आणि सेकंड वन असा होता फ्लेविन FAD म्हणजेच फ्लेविन ॲडेनिन डायन्यूक्लियोटाईड. ओके. आणि नेक्स्ट तो फ्लेविन किंवा फ्लेविन न्यूक्लियोटाइड्स पासून कोण कॅरी करणार आहे, तर कॉनिन कॅरी करणार इलेक्ट्रॉन्स आणि नंतर तो फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टारकडे काय होणार आहे, हा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होणार आणि त्याच्यापासून काय होणार आहे, एक कम्प्लीट रिॲक्शन्स होणार आहे आणि त्याच्यामधून एक वॉटर मॉलिक्यूल रिलीज होणार आहे. ओके. नेक्स्ट आता परत आणि याच्या पुढं पण रिॲक्शन्स असणार आहेत आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये बघायचंच आहे. तर एवढं तुम्ही सुरुवातीला एवढं मेकॅनिझम लक्षात ठेवायचं आहे की इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये 4 कॉम्प्लेक्स असतात. त्या 4 कॉम्प्लेक्सची नावं आहेत कॉम्प्लेक्स फर्स्ट, कॉम्प्लेक्स सेकंड, कॉम्प्लेक्स थर्ड, कॉम्प्लेक्स फोर्थ. या चेनमध्ये इलेक्ट्रॉन फ्लो स्टार्ट होणार आहे NADH पासून. म्हणजेच काय होणार आहे की NADH आपल्याला माहिती आहे की को एन्झाईम आहे आणि ह्या को एन्झाईमचंच रिऑक्सिडेशन होतं आणि रिड्युस्ड फॉर्ममध्ये असल्यामुळे काय होणार आहे, त्याचं कन्व्हर्जन ऑक्सिडाइज्ड फॉर्ममध्येच म्हणजेच NAD मध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याच्यामधून काय होणार आहे, एक हायड्रोजन ॲटम रिलीज होणार आणि नंतरचा हा जो इलेक्ट्रॉन असणार आहे इथं दाखवलेला आहे, हा इलेक्ट्रॉन क्युनॉन मॉलिक्यूल काय करणार आहे, कॅरी करणार आणि तो कोणाला डोनेट करणार आहे, हा इलेक्ट्रॉन, तर तो तर हा FAD कडून आलेला एक इलेक्ट्रॉन NAD कडून आलेला एक इलेक्ट्रॉन कॅरी करणार आणि हा इलेक्ट्रॉन कॅरी केल्यानंतर काय करणार आहे, तो कॉम्प्लेक्स थर्ड कडे घेऊन जाणार आहे. ओके. तर कॉम्प्लेक्स फर्स्ट आणि कॉम्प्लेक्स सेकंड मध्ये रिॲक्शन्स काय होणार आहेत, तर फर्स्ट रिॲक्शन अशी होणार आहे की NADHचं कन्व्हर्जन NAD मध्ये होणार आहे, त्यामधून एक इलेक्ट्रॉन रिलीज होणार, तो क्युनॉन काय करणार, कॅरी करणार. त्याचबरोबर कॉम्प्लेक्स सेकंड मध्ये काय होणार आहे की FADH2चं कन्व्हर्जन FAD मध्ये होणार आहे, इथून 2 इलेक्ट्रॉन रिलीज होणार आहेत, ते देखील क्युनॉन काय करणार, कॅरी करणार आणि हे सगळे इलेक्ट्रॉन्स घेऊन हा क्युनॉन मॉलिक्यूल काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्स, आपल्याला माहिती आहे की क्युनॉनला कपॅसिटी आहे की ॲट अ टाइम तो 2 इलेक्ट्रॉन कॅरी करू शकतो. ओके. आणि असे 2 इलेक्ट्रॉन कॅरी घेऊन जाणार आहे क्युनॉन मॉलिक्यूल कॉम्प्लेक्स थर्डकडे. आता कॉम्प्लेक्स थर्डमध्ये काय रिॲक्शन्स होणार आहेत ते आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंटमध्ये. त्यानंतर हा कॉनिन कॉम्प्लेक्स थर्डमध्ये आणून ठेवला की नंतरनं कॉम्प्लेक्स थर्ड ते कॉम्प्लेक्स फोर्थपर्यंत जो इलेक्ट्रॉन कॅरी करणारा मॉलिक्यूल आहे तो म्हणजे सायटोक्रोम C. हा सायटोक्रोम C काय करतो, क्युनॉननं आणलेला कॉम्प्लेक्स फर्स्ट आणि सेकंडमधून आणलेले जे इलेक्ट्रॉन्स असणार आहेत तो काय करणार आहे, ते इलेक्ट्रॉन सायटोक्रोम C काय करणार, कॅरी करणार आहे कॉम्प्लेक्स फोर्थकडे आणि कॉम्प्लेक्स फोर्थकडे आल्यानंतर काय करणार आहे, हा इलेक्ट्रॉन वॉटर मॉलिक्यूलमधून रिलीज होणार आहे. म्हणजेच तो हा सायटोक्रोमनं आणलेला इलेक्ट्रॉन काय करणार की फायनल इलेक्ट्रॉन एक्सेप्टर मॉलिक्यूल जो आहे, म्हणजेच कोणता, तर ऑक्सिजन काय करणार आहे, ते सगळे इलेक्ट्रॉन्स एक्सेप्ट करणार आणि त्याच्यापासून एक वॉटर मॉलिक्यूल त्यापासून रिलीज होणार आहे. तर हे जे हायड्रोजन आयन्स असणार आहेत ते कसे रिलीज होणार आहेत ते आपल्याला नेक्स्ट पॉईंटमध्ये बघायचे. तर इतकं तुम्ही काय करा, मेकॅनिझम लक्षात घ्या. याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया, त्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. ओके. तर फर्स्ट पॉईंट काय सांगितले, the ETC is a membrane embedded series of reaction that results in reoxidation of reduced coenzymes. Although variations is there in ETC in different bacteria, critical is the sequence of oxidation reduction reaction.
These reaction established a link between electron donor and terminal electron acceptor. ओके, जसं आपण बघितलं आहे की कोएन्झाईम्स किंवा या ETC रिॲक्शन्समध्येच एक सेरीज काय कॅरी होणार आहे किंवा एक सेरीज होणार आहे, सेरीज सिक्वेन्स वाईज सेरीज होणार आहे. त्यामध्ये कोएन्झाईम्स जे असणार आहे त्या कोएन्झाईम्सच काय होणार आहे, रिऑक्सिडेशन होणार आहे. ओके, त्याचबरोबर ज्यावेळी ETC बॅक्टेरियामध्ये होतं त्यामध्ये किंवा डिफरंट बॅक्टेरियामध्ये हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनची रिॲक्शन कॅरी केली जाते किंवा फॉलो केली जाते. तर यांच्यामध्ये क्रिटिकल इज द सिक्वेन्स ऑफ ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन. एक इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे ती इतकी सहजासहजी लक्षात येऊ शकत नाही. तर ऑक्सिडेशन रिडक्शन रिॲक्शन कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण जस्ट एक ओव्हरव्ह्यू बघितलेला आहे. तर दीज रिॲक्शन इस्टॅब्लिश लिंक बिटवीन, म्हणजे ही इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आहे ते कशामध्ये लिंक आहे, एक इलेक्ट्रॉन डोनर करणारा एक मॉलिक्यूल, डोनेट करणारा एक मॉलिक्यूल आहे आणि तो डोनेट केलेला इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करणारा एक मॉलिक्यूल आहे. म्हणजेच लिंक आहे ही जी रिॲक्शन आहे ETC ती लिंक आहे बिटवीन इलेक्ट्रॉन डोनर अँड इलेक्ट्रॉन एक्सेप्टर मॉलिक्यूल. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ETC स्टार्ट्स फ्रॉम एंट्री ऑफ इलेक्ट्रॉन्स इन NAD. These are further passed to flavin nucleotides and then to quinone via FES proteins. जस्ट मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे की कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये हा जो NADH मॉलिक्यूल आहे तो त्या NADH मॉलिक्युल्सपासून हा इलेक्ट्रॉन फ्लो स्टार्ट होणार आहे. त्यानंतर तो कुठे पास होणार आहे इलेक्ट्रॉन, फ्लेविन न्यूक्लियोटाइड्स, म्हणजेच आपण FADH2 बघितलं, म्हणजेच हा फ्लेविन न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल आहे त्याच्याकडे पास होणार. त्यानंतर तो क्युनॉनकडे पास होणार आणि नंतर क्युनॉनकडे पास होत असताना तो FES आयर्न सल्फर प्रोटीन मॉलिक्युल्सनी काय करणार आहे, तो पास होणार आहे इलेक्ट्रॉन. ओके, next these proteins cannot take 2 electrons, hence a pair of FES is required. Similarly, hydroid ion is not accepted by FES. Thus at this stage the cell ejects protons and that is H+ or hydrogen nuclei. म्हणजेच काय, ऑलरेडी आपण मेजर कंपोनंट्स ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनमध्ये आयर्न सल्फर प्रोटीन बघितले की ॲट अ टाइम तो एकच मॉलिक्यूल काय करतो, कॅरी करण्याची कपॅसिटी आहे. ओके, तर म्हणजेच काय, इथं दोन जे क्युनॉननं कॅरी केलेले 2 इलेक्ट्रॉन्स असणार आहेत, त्या 2 इलेक्ट्रॉनना कॅरी करण्यासाठी इथं FES किंवा आयर्न सल्फर प्रोटीन मॉलिक्युल्सचे पेअर प्रेझेंट असणार आहेत. म्हणजे 2 मॉलिक्युल्स जर असतील तर ते क्युनॉनने आणलेले 2 इलेक्ट्रॉन्स काय करणार आहेत, एक FES मॉलिक्यूल घेऊन जाणार आणि जो रिमेनिंग परत एक FES मॉलिक्यूल राहिलेला असणार आहे तो राहिलेला इलेक्ट्रॉन कॉम्प्लेक्स 4 कडे घेऊन जाणार आहे. म्हणजेच काय की कॉम्प्लेक्स 3 मध्ये FES किंवा आयर्न सल्फर प्रोटीन मॉलिक्युल्सचे ह्या इलेक्ट्रॉन डोनरचे 2 पेअर्स किंवा एक पेअर प्रेझेंट असायला पाहिजे. म्हणजे 2 मॉलिक्युल्स प्रेझेंट असेल तर तो क्युनॉनने आणलेले 2 इलेक्ट्रॉन्स कॅरी करणार आहे. ओके, नेक्स्ट आहे, next reactions occurs in series of cytochromes for which central iron atom actually participates in oxidation reductions. Cytochrome A and cytochrome A3 are called cytochrome oxidized, which passes electrons to final acceptor, that is oxygen. Next last आहे for molecular oxygen reductions 4 electrons are required. ओके, तर अशा पद्धतीचं हे एक्सप्लेनेशन असणार आहे किंवा मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेनचं. तुम्हाला लक्षात आलं असेल. आता आपण काय बघूया की कॉम्प्लेक्स 4 या ETC मध्ये पार्टिसिपेट्स आहेत, तर त्या कॉम्प्लेक्समध्ये कोणत्या रिॲक्शन्स होणार आहेत आपण बघूया. तर कॉम्प्लेक्स फर्स्टमध्ये आपण बघूया. फर्स्ट
कॉम्प्लेक्स फोर्थमध्ये काय बघितलं आपण की NaDH मॉलिक्यूल होता. हा NaDH मॉलिक्यूलमध्ये ज्यावेळी 5 हायड्रोजन ॲटम्स किंवा इलेक्ट्रॉन्स ॲड होणार आहेत प्लस क्युनॉन ॲड होणार आहे, त्यानंतर काय प्रॉडक्ट्स मिळणार आहे त्यामधून, तर NaDHचा एक मॉलिक्यूल तयार होणार. ओके, त्यानंतर क्युनॉन काय करणार, 2 इलेक्ट्रॉन्स कॅरी करणार आहे आणि राहिलेले जे 4 हायड्रोजन आयन किंवा इलेक्ट्रॉन्स असतील ते इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये रिलीज होणार आहेत. ओके, म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स फोर्थमध्ये काय होणार आहेत की 4 हायड्रोजन ॲटम इंटरमेम्ब्रेन स्पेसमध्ये रिलीज होणार आहेत. ओके, तर ही एक रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे कॉम्प्लेक्स सेकंड. तर कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये काय रिॲक्शन्स होणार आहेत, तर सक्सिनेट प्लस एन्झाईम FAD. ओके, याचं कन्व्हर्जन काय होणार आहे, फ्युमॅरेट प्लस एन्झाईम्स प्लस FADH2 मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. आता फ्युमॅरेटमधून ज्यावेळी कॉनिन काय करणार आहे, इलेक्ट्रॉन कॅरी करणार त्यावेळी हा कॉनिनला काय मिळणार आहेत, 2 हायड्रोजन आयन किंवा 2 इलेक्ट्रॉन्स फ्युमॅरेटपासून मिळणार आहेत. ओके, तर सक्सिनेट प्लस एन्झाईम FAD पासून काय मिळणार आहेत, कॉम्प्लेक्स सेकंडमध्ये होणारी रिॲक्शन ही अशी असणार आहे, सक्सिनेट प्लस एन्झाईम FAD फ्युमॅरेट प्लस एन्झाईम प्लस FADH असे प्रॉडक्ट्स मिळणार आहेत आणि जे इलेक्ट्रॉन्स रिलीज होणार आहेत ते इलेक्ट्रॉन्स कॉम्प्लेक्स थर्डकडे क्युनॉन मॉलिक्यूल कॅरी करणार आहे. ओके, नेक्स्ट कॉम्प्लेक्स थर्डमध्ये कॉम्प्लेक्स थर्डमध्ये क्युनॉन आणलेले 2 हायड्रोजन किंवा इलेक्ट्रॉन्स प्लस 2 मॉलिक्युल्स ऑफ सायटोक्रोम C म्हणजेच Fe किंवा आयर्न सल्फर प्रोटीन. त्यामध्ये काय होणार आहे, एक ATP मॉलिक्यूल तयार होणार आहे. राईट, म्हणजेच काय होणार आहे की एक ATP म्हणजेच एक फॉस्फेट ग्रुप जो असणार आहे आयर्न सल्फर प्रोटीन किंवा सायटोक्रोम ह्या मॉलिक्यूलमधून, कम्प्लीट मॉलिक्यूलमधून एक फॉस्फेट ग्रुप काय होणार आहे, ADPला किंवा ॲडेनोसिन डायफॉस्फेट मॉलिक्यूलला इथं डोनेट केला जाणार आहे आणि हा डोनेट केल्यामुळं काय होणार आहे की ADPचं कन्व्हर्जन या ATP मध्ये होतं आणि एक ATP मॉलिक्यूल इथं रिलीज होणार आहे. ओके, आता जो रिमेनिंग जो पार्ट असणार आहे ह्या रिॲक्शनचा तो म्हणजे की क्युनॉन 2 सायटोक्रोम C किंवा Fe2+ मॉलिक्युल्स तिथं त्याच्याकडे असणार आहे, त्याचबरोबर 2 हायड्रोजन आयन किंवा इलेक्ट्रॉन्स काय करणार आहे तिथं रिलीज होणार आहेत. ओके, आता फायनल इलेक्ट्रॉन्स कॉम्प्लेक्स फोर्थमध्ये रिॲक्शन्स काय होणार आहे, कॉम्प्लेक्स फोर्थमध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळी क्युनॉन प्लस क्युनॉनमध्ये 4 हायड्रोजन आयन्स किंवा इलेक्ट्रॉन्स ज्यावेळी येतील त्यावेळी काय होणार आहे सॉरी, क्युनॉनमध्ये 4 हायड्रोजन आयन प्लस 4 इलेक्ट्रॉन्स येतील त्यावेळी एक ATP परत मॉलिक्यूल तयार होईल आणि त्याच्यापासून एक वॉटर मॉलिक्यूल रिलीज होणार आहे. तर अशा पद्धतीनं 4 कॉम्प्लेक्समध्ये 4 डिफरंट रिॲक्शन्स इथं होणार आहेत आणि या सिक्वेन्स वाईज रिॲक्शन्स ETC मध्ये होणार आहेत. कॉम्प्लेक्स फोर्थमध्ये, कॉम्प्लेक्स फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थमध्ये. तर अशा पद्धतीच्या या रिॲक्शन्स ETC मध्ये होणार आहेत. तर आजच्या या लेक्चर्समध्ये आपण मेकॅनिझम ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला पर्सनली व्हॉट्सअपवरती मेसेज करून विचारू शकता. तर नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण ह्या ज्या रिॲक्शन्स असणार आहेत त्या इन डिटेलमध्ये बघायचे. तर या लेक्चर्समध्ये आपण आज इथंच थांबूया. थँक्यू.